नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 16 जुलै 2021, वार शुक्रवार, तिथी सप्तमी, विक्रम संवत 2078 आनंद, शके संवत 1943 प्लव, पक्ष शुक्ल पक्ष, अमंता महिना आषाढ, पूर्णिमांत महिना आषाढ, चंद्र राशी कन्या, सूर्य राशी मिथुन। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। बोलताना शब्दांची उंची वाढवा, आवाजाची उंची नव्हे। पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजेच्या कडकडातून नव्हे। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावतीच्या नव्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आपल्या पदाचा कार्यभार यापूर्वीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून स्वीकारला। जिल्ह्यातील पुनर्वसन, कुपोषण या समस्या सोडवण्यासाठी योजनांना गती देतानाच पारदर्शकता व गतिमान प्रशासनावर भर देऊ, असे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी सांगितले। गुरुवारी नवनियुक्त जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी त्यांचा पदभार स्वीकारला। मावळते जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी त्यांना त्यांचा पदभार दिला। या दरम्यान नवनियुक्त जिल्हाधिकारी कौर यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता पारदर्शक काम करणार असल्याचं कौर यांनी म्हटलं आहे। तर आधी संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेणार असल्याचंही कौर यांनी बोलताना सांगितलंय। पवनीत कौर या मूळ पंजाबमधील आहेत। केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून 2014 मध्ये IAS सेवेत निवड झाल्यावर त्यांची प्रथम नियुक्ती पालघर जिल्ह्यात जव्हार येथे प्रकल्प अधिकारी व सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून झाली। त्यानंतर त्यांनी औरंगाबाद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पुणे येथे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त, महिला व बालविकास आयुक्त म्हणूनही काम पाहिले। अमरावती येथील जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यावर त्यांनी पत्रकार बांधवांशी संवादही साधला। कोविडच्या फर्स्ट वेव्ह मध्ये माझी ड्युटी लागली होती, जेव्हा मी कमिशनर TRT आणि WCD होते। त्याच्यासोबतच कोविड फर्स्ट वेव्ह मध्ये सर्व IAS ऑफिसर्सला पुल ऑन केलं होतं। म्हणून तेव्हा माझी हेच ड्युटी होती की खाजगी हॉस्पिटल्स जे आहे ते जे बिल्समध्ये एक्सप्लॉयटेशन करत आहे त्याच्यासाठी जे 21 मे 2020चा जे शासन निर्णय होतं की ह्या रेट्सपेक्षा जास्त चार्ज करू शकत नाही, तर त्याची अंमलबजावणीसाठी होतं। तर तेव्हा आपण जवळपास पुणे जिल्ह्यामध्ये माझी ड्युटी होती आणि तेव्हा आपण 2.5 कोटी रुपये जे आहे ते वाचवले होते लोकांचे, ज्याच्यामध्ये एक्स्ट्रा चार्जिंग होऊ शकत होते। तो इफ अमरावतीमध्ये पण असं जर कंप्लेंट्स आहे तर डेफिनेटली विल टेक ॲक्शन त्याच्यामध्ये। पण ते शुल्क ऑनलाईनसाठी असते की काय आहे? नाही, ऑनलाईन नाही, म्हणजे असं होऊ शकते की शाळा बंद आहे पण ऑनलाईन क्लासेससाठी शुल्क घेतलं असेल, असं होऊ शकतं। नाही, त्या व्हेरियस टाइप्स ऑफ कंप्लेंट्स आय लुक इट इट त्यामध्ये ह्याच्यापूर्वी माझ्याकडे आयुक्त महिला व बालविकासचं चार्ज अतिरिक्त होतं 2.5 महिन्यासाठी। तर त्याच्यामध्ये कालपासून मी बघत होते मीडियामध्ये खूप होतं की महिला राज, पण मला असं वाटते की खरं तर सशक्तीकरण तेव्हाच होणार जेव्हा हे जे जसं आपण सांगितलं प्रत्येक पॅरामीटरवर त्याच्या क्रिमिनल ॲक्टिव्हिटी असो, एज्युकेशन असो, कुपोषण असो, त्याच्यामध्ये जर डिस्क्रिमिनेशन आणि महिला पुढे येऊ शकले तर ते खरंच सशक्तीकरण असणार। त्यासाठीचं काही मॉडेल तुमच्या डोक्यात आहे मॅडम? काय करता सो असं आहे की शासनाचे जे आदेश आहे त्याच्याप्रमाणे आपण एक्झॅक्टली फॉलो करत आहोत। थर्ड वेव्हची तयारी पूर्णपणे आहे आणि थर्ड वेव्ह कधी येणार रिपोर्ट म्हणजे त्याचे प्रिडिक्शन्स पण आहे। मग जसं शासन त्याच्यावर निर्णय घेईल तसं आपण याच्यामध्ये रिलॅक्स आता डेटा मागितला आहे, कारण की आपला वॅक्सिनेशन जे आहे, लसीकरण जे आहे
ते 45 अबव जे आहे ते 37% आहे. आजच्या सकाळी अमरावती जिल्ह्याचा जेव्हा मी आढावा घेतला तर जसं मला आत्ता अवगत केलेलं आहे की सप्लायचा इश्यू आहे. आपल्याकडे 21,000 वॅक्सिनेशन आलेले आहेत. मग त्याच्यामध्ये जर आपण 45 साठी 50% वेगळं ठेवू शकतो आणि बिलो 45 साठी 50% वेगळं ठेवू शकतो तर 45ला प्राधान्य भेटणार. बरोबर. आतापर्यंत आज सकाळी असा निर्णय झालेला होता की आपण असं करूया, त्याच्यामध्ये 45 अबवला प्राधान्य द्यायला पाहिजे. मग आतापर्यंत असं काही होत नाही. सो आय लुक इन टू इट की वॅक्सिनेशनवर जास्त फोकस राहणार, लसीकरणवर. आणि मी असं ऐकलेलं आहे की धारणीमध्ये लोकल लँग्वेजमध्ये त्यांनी IC करून एक पूर्ण गाव पूर्णपणे लसीकरण केलेलं होतं. तर तसं आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये कसं करू शकतो त्याच्यावर आपल्याला नियोजन असणार आहे. इट्स व्हेरी गुड क्वेश्चन. खूप चांगला प्रश्न आहे. तर अंधश्रद्धासाठी आपण जव्हारमध्ये काय केलं होतं की आपण 3-4 संस्थेसोबत करारनामा केलं होतं आणि तिथे त्यांच्यासोबत अवेअरनेस कॅम्पेन केलेलं होतं. कारण की ते असं स्ट्रीट नाट्य आणि हे सर्व करून ते करू शकत होते. कारण की जसं आपण म्हणलं ते असं आहे, अनफॉर्च्युनेट आहे. परंतु तिथे जाऊन लोकांशी बोलून तर त्या 2 भागात तुम्ही संतुलन राखून ड्रायव्हरसाठी नेमकं कशा पद्धतीने योजना राबवू शकता? येस. सो बेसिकली जसं आपण सांगितलं बरोबर, जव्हारमध्ये मी 1.5 वर्ष होते. 2 चार्ज होते तिथे, सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी जव्हार. त्याच्यामध्ये आपले ते पण पूर्णपणे ट्रायबल बेल्ट आहे जव्हार पण. आणि त्याच्यानंतर आयुक्त TRTI ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये पण धोरणात्मक जे पर्स्पेक्टिव्ह असते म्हणजे जव्हारमध्ये इम्प्लिमेंटेशन, एक्झिक्युशन आणि इथे आयुक्त म्हणून स्टेट लेवलवर जे पॉलिसी लेवल निर्णय होते त्याचा मला बहुतेक खूप अनुभव आहे आणि म्हणून ते हेल्प होणार ट्रायबलसाठी. आय थिंक शासनाने पण तेच विचारूनच पोस्टिंग केलेली असेल. आदिवासी भागात कुपोषण आहे आणि रोजगाराचे बरेच प्रश्न आहेत, रस्ते नाही. यासाठी आपण काय आता मी पहिल्यांदा अमरावती जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच आलेली आहे. तर मी इथे फिरणार, आतापर्यंत काय काय काम झालेलं आहे, काय काय अडचणी आहे, लोकांशी बोलणार, SDOs तहसीलदारची बैठक घेणार आणि त्याच्यानंतर काय काय करता येईल. मला पूर्वीचे कलेक्टर साहेब जे आहेत नवल सर त्यांनी सांगितलं की त्यांच्या फोकस पांढरण रस्ते होते खूप आणि म्हणून त्याच्यामध्ये कन्व्हर्जन्समध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि त्याला कसं आपण अजून बेटर करू शकते त्याच्यावर फोकस असणार. आता मुख्य भागांची जर नेहमी अमरावती नाव चर्चेत राहत यासाठी काही विशेष प्रोग्राम राहणार. जसं मी आता आपल्याला सांगितलं की पहिल्यांदा आढावा घेऊन नियोजन कसं करावं लागेल ते सर्व बघावं लागेल. कारण की बालमृत्यू जे आहे जे हे खूप वर्षापासूनचा विषय आहे आणि जव्हारचा अनुभव घेऊन त्याच्यामध्ये आपण जे काही नियोजन केलेलं होतं, इम्प्लिमेंटेशन केलेलं होतं त्याच्यावर इथे पण आपण इम्प्लिमेंट करू शकतो का ते आणि शासनाचे धोरण असेल त्याच्याप्रमाणे करूया. त्याच्याकडे प्रायोरिटीज वगैरे जाणून घेतले असतील तर तुम्ही काय अजेंडा फिक्स केला असेल तर? हो, ॲक्च्युली आता आढावा आल्याबरोबरच मी कोविड प्रिपेअर्डनेसचा आढावा घेतला. कोविडची जी तयारी आहे तर आता कम्फर्टेबल सिच्युएशन सध्या आहे परंतु आपल्याला थर्ड वेव्ह आली तर तयारी करावी लागेल. तर सकाळपासून कोविडचा आढावा झालेला आहे. आता इलेक्शनची VC आहे आणि त्याच्यानंतर एजेंडा आणि विजन जे तुम्ही म्हणतात ते मी पूर्ण अमरावतीच्या आढावा घेऊनच ते ठरवणार आहे. परंतु असं सांगू शकते की पारदर्शकता आणि गतिमान प्रशासनावर फोकस करणार. आमदार रवी राणा यांनी गुरुवारी मनपात कंपोस्ट डेपो संदर्भात आढावा बैठक घेतली. प्रत्येक प्रभागमध्ये कंपोस्ट करावे, एकट्या सुकली कंपोस्ट डेपोवर भार होत असल्याचं राणा यांनी म्हटलं आहे. 10 वर्षानंतर जेव्हा शहराचा वाढती लोकसंख्या बघून जेव्हा DP प्लॅन तयार होते त्या DP प्लॅनमध्ये अनेक ठिकाणी शाळेचं रिझर्वेशन असते, गार्डनचं रिझर्वेशन असते, रोडचं रिझर्वेशन असते, अनेक ठिकाणी कंपोस्ट डेपोचे रिझर्वेशन असते आणि या ठिकाणी कचरा डेपो जे आहे
ते अमरावती पूर्ण शहरामधले कचरा डेपो हे बंडेरा मतदारसंघामध्ये टाकले. आता बंडेरा मतदारसंघामध्ये जर रहाटगावला कचरा डेपो नाही आहे, कठोळा रोडवर एकही कचरा डेपो नाही आहे, ज्या ठिकाणी पूर्ण नवीन शहर वस्ती होऊन राहिले. पूर्ण कठोरा गावापर्यंत कठोरा एरियाचं नवसारी एरियाचं डेव्हलपमेंट होत आहे. त्या एरियाचा कचरा डेपो अमरावतीमध्ये आहे, बंडेरा मतदारसंघामध्ये. रहाटगावचा कचरा डेपो बंडेरा मतदारसंघामध्ये आहे. नवसारीचा कचरा डेपो बंडेरा मतदारसंघामध्ये आहे. जर कठोरा एरियामधला कचरा जर बंडेरा मतदारसंघामध्ये आणला डेपोमध्ये, तर जेव्हा त्या कचरा उचलण्यासंदर्भात महानगरपालिका टेंडर काढते, त्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्टरच्या घशामध्ये पैसे जाईल, तर त्याला या जायचा जो पेट्रोलचा खर्च लागते तो एक ट्रकचा द्यावा त्यांना. त्या ठिकाणी ते रोड खराब होतील शहरातले. शहरामध्ये जागोजागी कचरा आणताना नेताना कचरा पडत. आणि बंडेरा मतदारसंघामध्ये नवी वस्ती आहे, जुनी वस्ती आहे. बंडेराचा आपला इकडला भाग आहे, तुमचा अकोलीकडला भाग आहे, महादेवपुरीकडला भाग आहे, तुमच्या जुना कचरा डेपो कचराचा जो आपला झुबडी एरिया आहे. जर या एरियामध्ये जर कठोराकडला जर कचरा या एरियामध्ये असाल, तर त्या शहरातल्या लोकसंख्येवाईज वस्तीतल्या लोकांनी त्या कचरा डेपोच्या आजूबाजूला राहायचं काय? तर डेली प्लॅन मंजूर करताना लोकसंख्यावाईज कचरा डेपो करायला पाहिजे होता. लोकसंख्यावाईज कचरा डेपोचा रिझर्वेशन ठेवायला पाहिजे होतं. काही बिल्डरांच्या फायद्यासाठी त्या बिल्डरांच्या जमिनीमध्ये असलेला कचरा डेपो तुम्ही बंडेरा मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांच्या शेतात टाकला, गरीब वस्तीला लागून टाकला, स्लम वस्तीला लागून टाकला, तर भविष्यामध्ये तिथे महामारी फैलेल ना. आणि कोणता नियम आहे हा की एका एरियामध्ये पूर्ण एरियामध्ये जिथं नवीन शहर वसत आहे त्या एरियामधला कचरा जुन्या शहरामध्ये टाकायचा, किंवा जुन्या स्लम वस्तीला लागून गावठाणाला लागून तुम्ही कचरा डेपो तयार करा. त्याच्यावर पूर्ण बंडेरावासियांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. त्याची मिटिंग झाली. या ठिकाणी आयुक्त साहेबांना निवेदनसुद्धा दिलं. मी सुद्धा माझं पत्र यांना दिलेलं आहे. पूर्ण बंडेराच्या नागरिकांचं पत्र यांना दिलेलं आहे की DP प्लॅन आता सध्या पुण्याला आहे, पुण्यावरून मुंबईला जाणार आहे. आणि जे त्यांची कमिटी आहे, छाननी कमिटीमध्ये मंत्रालयामध्ये महानगरपालिका आयुक्त त्या छाननी कमिटीमध्ये आपली बाजू मांडणार आहे. शहरामध्ये कोणत्या लोकांनी कशावर ऑब्जेक्शन घेतलं म्हणून लोकांच्या हिताचा निर्णय म्हणून छाननी कमिटीमध्ये पुढच्या महिन्यात जेव्हा आयुक्तांना बोलवतील मंत्रालय, तेव्हा त्यांनी हे कचरा डेपो लोकसंख्येवाईज डिवायडेशन केलं पाहिजे. आणि कठोरा रोडवर कचरा डेपोची निर्मिती झाली पाहिजे. या परिसरामध्ये एक नवीन शहर वस्ती होत आहे. आणि त्या एरियामध्ये कुठेही तुम्हाला गार्डनचं रिझर्वेशन भेटणार नाही, कुठेही तुम्हाला कठोरा रोडवर शाळेचं रिझर्वेशन भेटणार नाही, कुठेही तिथं पोस्ट ऑफिसचं रिझर्वेशन नाही आहे, MSCBचं रिझर्वेशन नाही आहे कठोरा रोडवर, कुठेही तुम्हाला एखाद्या हॉस्पिटलचं रिझर्वेशन नाही आहे. अगर मोहल्ला क्लिनिक जर आपल्याला उघडायचं महानगरपालिकेला, तसं दिल्लीच्या महानगरपालिकेने केजरीवाल सरकारने मोहल्ला क्लिनिक चालू केलं. आता मोहल्ला क्लिनिक म्हटल्यानंतर ज्या मोहल्ल्यामध्ये लोक राहतात त्या मोहल्ल्यामध्ये मोहल्ला क्लिनिक असलं पाहिजे. दर्यापूर तालुक्यातील खल्लार सर्कलमध्ये ढगफुटी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, ज्याकडे शासनाने शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून बळीराजाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. 11 जुलै रविवार रोजी सकाळी 4 वाजतापासून झालेल्या अखंडित धारांच्या पावसामुळे खल्लार सर्कलमधल्या शेतातील नाल्यांना महापुराचे स्वरूप आले होते. महिमापूरकडून वाहत येणाऱ्या वगाडी नाल्याला आलेल्या महापुराच्या पाण्याखाली शेकडो एकर शेती आल्याने त्यातील पीक खरडून गेले आहे, ज्यामुळे या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. बेंबळा खुर्द येथील अमोल रोडे या शेतकऱ्याच्या 4 एकर शेतातून नाल्याचे पाणी गेल्यामुळे यातील पेरणी केली असलेले सोयाबीन व तुरीचे पीक पूर्णतः नष्ट झाले आहे. या पाठोपाठ संबंधित शेतकऱ्यांचेही आतोनात नुकसान झाले आहे. वगाडी नाल्या संबंधित असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी पुरामुळे होत असलेल्या नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. परंतु रविवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे फार मोठ्या प्रमाणात येथील शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. मी चेतन विलास झुनगरे, राहणार बेंबळा खुर्द. काल 11 तारखेला साधारणतः सकाळी 4-5च्या दरम्यान अतिशय मुसळधार पाऊस आमच्या गावामध्ये झाला.
म्हणजे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये अचानक सकाळी 5:30-6च्या दरम्यान आमच्या या वगाडी नाला म्हणतात त्याला, या वगाडी नाल्याला खूप मोठा असा पूर आला आणि या पुरामध्ये जवळपास नाल्याकाठची म्हणजे वगळी नाल्याकाठची आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरातली जेवढी काही ही जी जमीन होती जी शेतकऱ्यांनी पेरलेली होती आणि चांगली उगवणी पिकाची झाली होती, परंतु या कालच्या या पुरामुळे म्हणा किंवा महापुरामुळे पूर्ण जमीन आमची ही खरडून गेली. आपण पाहू शकता याच्यामध्ये या क्लिपमध्ये हे तुम्हाला दिसेलच समोर. आणि अतिशय नुकसान झालं. माझं स्वतःचं शेत जवळपास इथे 14 एकराचं आहे. 14 एकराचा प्लॉट आहे. तिथे त्या 14 एकराच्या प्लॉटमध्ये पूर्ण टोटल जमीन खरडून गेली. आजूबाजूला आमच्या गावातली सगळी शेतकरी मंडळी आहे, यांचे प्रत्येकाचे कोणाचं 2 एकर, कोणाचं 4 एकर, कोणाचं 6 एकर, असं नाल्याकाठचा जेवढाही सभोवतालचा जेवढा काही परिसर होता आणि जेवढी काही शेती होती, ही पूर्ण शेती आमची काल समूळ पूर्ण खरडून गेलेली आहे. नेमकं पीक कोणतं होतं यामध्ये? याच्यामध्ये कोणाची कपाशी होती, तूर सोयाबीन होती, माळा सोयाबीन टाकलेलं होतं लोकांनी. आणि दरवर्षी आता या निसर्गाच्या अवकृपेमुळे आपण पाहत आहे की 5-6 वर्षापासून निसर्ग काही या अशा म्हणजे पहिल्यासारखा समतोल राहिलेला नाही पाण्याचा, पावसाचा. आणि अशाच पद्धतीचं गेल्या 4-5 वर्षापासून पाऊस असा मुसळधार कोसळतो आणि दरवर्षी याच पद्धतीचं नुकसान या वगळी नाल्याच्या काठावरचे जेवढे काही शेतकरी आहे हे हवालदिल होऊन सहन करतात. नेमकी आपली मागणी काय आहे शासनाकडे? मागणी स्वरूपात तुटपुंजी मदत फक्त दरवर्षी शेतकऱ्यांना मिळते, त्याच्यामध्ये कास्तकाराचं समाधान होणार नाही आहे. याच्यामध्ये प्रामुख्यानं मागणी आमची ही राहील की यावर्षी संबंधित अधिकाऱ्यांनी, पटवाऱ्यांनी सर्वे करून आम्हाला तुटपुंजी मदत देण्यापेक्षा परमनंट या नाल्याचं रुंदीकरण, खोलीकरण करून याला कुठेतरी सगळ्या शेतकऱ्यांना बळकटी आणण्याचं काम शासनाने करावं. याच्यामध्ये प्रामुख्यानं नाल्याची खोलीकरण व्हावं, त्याचं रुंदीकरण व्हावं, ही आमची प्रामुख्यानं मागणी राहील. आणि महिमापूरपासून तर कुठपर्यंत कितीतरी किलोमीटर? जवळपास महिमापूरपासून तर आमच्या बाजूचा परिसरातलं 2 किलोमीटर इथे घडा म्हणून गाव आहे, त्या घड्यापर्यंत याची पूर्ण बांधबंदिस्ती आणि पूर्ण खोलीकरण या वगळी नाल्याचं झालेलं आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे समोर इकडं अजून आम्ही या गोष्टींचे पाठपुरावा केले, प्रत्येक वेळेस आम्ही शासनाला या गोष्टीची सूचनासुद्धा दिलेल्या आहेत, परंतु अजूनही या इकडे शासनाच्या उदासीन धोरणामुळे खोलीकरण झालेलं नाही आहे, रुंदीकरण झालेलं नाही आहे आणि दरवर्षी या सगळ्या नैसर्गिक आपत्तीचा आम्हाला हा दरवर्षी सामना करावा लागतो. शासन जर आपल्या मागण्या पूर्ण करत नसेल तर आपलं समोरचं पाऊल काय राहिलं? समोरचं पाऊल निश्चितच आम्ही आता याच्यानंतर उचलणार आहोत, कारण की आता आम्ही खूप हवालदिल झालेलो आहोत. अतिशय म्हणजे नुकसान झालेलं आहे. आम्ही याच्यानंतर तहसील कार्यालयामध्ये जाऊन तहसीलदारांना या गोष्टीचं आम्ही रीतसर निवेदन देऊ आणि त्याच्यानंतरही जर मार्गस्थ जर प्रकरण जर लागलं नाही आणि जर निकाला जर निघाला नाही आणि आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर पुढे चालून आम्ही गावकरी मंडळी, जवळपास आजूबाजूचे सगळे गावकरी मंडळी आणि आमच्या गावातील सुद्धा ग्रामस्थ आम्ही आक्रमक पुढे चालून पवित्रा घेणार आहोत आणि आंदोलन आम्ही निश्चितच या विषयावर करणार आहोत. ज्यामुळे शासनाने संबंधित शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी व तसेच भविष्यात वगाडी नाल्याच्या पुरापासून संबंधित शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता नाल्याचे खोलीकरण करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दर्यापूरहून सिटी न्यूज प्रतिनिधी सरजू बहुराशी. पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ विरोधात चिखलदरा तालुका काँग्रेस कमिटी व मेळघाट विधानसभा युवक काँग्रेसचा सायकल मोर्चा चिखलदरा तहसील कार्यालयावर धडकला. केंद्र शासनाविरोधात घोषणाबाजी करत चिखलदरा तालुका काँग्रेस कमिटी व मेळघाट विधानसभा युवक काँग्रेसचा सायकल मोर्चा चिखलदरा तहसील कार्यालयावर धडकला. मोदी सरकार हे इंग्रज राजवटीपेक्षा जुलमी व अत्याचारी आहेत. पेट्रोल डिझेल व LPG गॅसचे भाव गगनाला भिडून सर्वसामान्यांना देखील आर्थिक संकटात या केंद्र सरकारने टाकले आहे. नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये अच्छे दिन येणार असल्याचे आमिष दाखवून व तमाम देशवासियांची दिशाभूल करून देशात सत्ता स्थापन केली. परंतु सत्ता स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने या देशवासियांना खराब दिवसाचे अनुभव यायला लागले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांक पातळीवर असताना मोदी सरकार भरमसाठ कर लावून लूट करीत आहेत. तसेच पेट्रोल डिझेलवरील करामधून मागील 7 वर्षात तब्बल 22 लाख कोटी रुपयांची नफाखोरी केली आहे, असा आरोप चिखलदरा तालुक्याचे काँग्रेस पक्षाने केला आहे. अशा या कठीण परिस्थितीत काँग्रेस या देशवासियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून यावेळी केंद्र शासनाशी लढा देऊन सतत आंदोलन करीत आहेत. ही महागाई कमी करण्यासाठी चिखलदरा तालुका काँग्रेस कमिटी व मेळघाट विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी सायकल यात्रा काढून व स्वाक्षरी मोहीम आंदोलन करून केंद्र शासनाचा निषेध व्यक्त केला आहे.
समाज कल्याण सभापती दयाराम काळे, संजय बेलकर उपाध्यक्ष चिखलदरा तालुका काँग्रेस कमिटी, राहुल येवले महासचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, लीला मरस कोल्हे तालुकाध्यक्ष चिखलदरा तालुका काँग्रेस कमिटी, सहदेव बेलकर तालुकाध्यक्ष चिखलदरा तालुका काँग्रेस कमिटी, राजेश मांगलेकर, सोनाजी सावलकर उपस्थित होते. मेळघाटहून सिटी न्यूज प्रतिनिधी शकील अहमद. दाढ़ी वाली सरकार से मोदी अरे बाप रे सर मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। मोदी तेरी तानाशाही पेट्रोल डीजल दरवाढी मोदी सरकार मोदी सरकार प्रधानमंत्री आवास योजना ही नगर परिषद अंजनगाव सुर्जीमध्ये मागील 3 ते 4 वर्षापासून सुरू असून अजूनपर्यंत या योजनेतील लाभार्थ्यांना संपूर्ण रक्कम मिळाली नसून त्यांच्या घराचे बांधकाम अर्धवट राहिलेले आहे व ते सध्या भाड्याने किंवा इतर पर्यायी व्यवस्था करून वास्तव्य करीत आहेत. या संदर्भात आमचे प्रतिनिधी जावेद शाह यांनी अंजनगाव सुर्जीचे नगर अध्यक्ष कमलकांत लाडोडे यांची प्रतिक्रिया घेतली. काय म्हणतात अंजनगाव सुर्जीचे नगराध्यक्ष पाहूया. अंजनगाव सुर्जी नगर परिषद से जो लाभार्थी है उन लाभार्थियों को किसी को 1 किस्त और किसी की 2 किस्त मिलने के बाद 1 से 1.5 साल में उनको अभी तक के तीसरी किस्त भुगतान नगर परिषद मार्फत नहीं किया गया. इस पे ज़्यादा बात करने के लिए हमारे साथ अंजनगाव सुर्जी के नगर अध्यक्ष कमलकांत जी लाडोड़े हैं. हम उनसे बात करेंगे. सर क्या कहना चाहेंगे? कुछ लोगों को पहला टप्पा मिला है, उसके बाद में दूसरा नहीं मिला है, किसी को दो दूसरा मिला है, तीसरा नहीं मिला है, क्या कहना चाहेंगे आप? ये जो प्रधानमंत्री आवास योजना है अपने देश के माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी साहब, इनकी महत्वाकांक्षी योजना थी कि अपने देश के हर एक गरजू व्यक्ति को जिसको सही ढंग से रहने के लिए घर नहीं है उसको घर मिले और इसका लक्ष्य यानी निर्धारित टाइम में पूरा हो, ये उनका ख्याल था. और वो हिसाब से हमने अंजनगांव में भी इसका सर्वे किया और हमारा ये देखना था कि अंजनगांव में सभी लोगों को इसका जो गरजू है, ज़रूरतमंद है, उनको उसका लाभ मिले. ज़िले में मेरे ख्याल से अंजनगांव में बहुत अच्छी तरह से काम हुआ. यानी शुरुआत में हमने 1000 के ऊपर घरकुल मंजूर किए. हमारा लक्ष्य था कि इनको जल्दी से जल्दी इनके घर बने, घरकुल के अंतर्गत उनको इस स्कीम का, इस योजना का लाभ मिले. सवाल ये है कि जो किस्त अदा की जाती है नगर परिषद की तरफ से, किसी को 1 टप्पा मिला है, दूसरा और तीसरे टप्पे के लिए वो 1 से 1.5 साल से वंचित है, इस पर क्या कहना चाहिए? इसके जो टप्पे मिलना था शासन से वो निर्धारित टाइम पे ही मिलना था, लेकिन सबको पता है कि यानी मेरे ख्याल से कि बीच में जो कोविड महामारी का दौर चला, अभी भी चालू है, इससे बहुत सारे जो उद्योग धंधे होंगे लोगों के, वहाँ से तो गवर्नमेंट तक के हर एक को इस कोविड महामारी का फटका बैठा है, जिस वजह से मेरे ख्याल से ये टप्पे जो मिलना थे वो निर्धारित टाइम पर नहीं मिल पाए. मुझे यानी लोगों को जो परेशानी हो रही इससे उसका भी अंदाजा है, ख्याल है. बहुत सारे लोग गरीब किस्म के लोग हैं, कई लोगों ने किराए पे घर लेके रह रहे 2-2 साल से, और बारिश के टाइम पे भी बहुत सारी मुसीबत हो रही है. और ये जो टप्पे कुछ लेट हो रहे हैं उनसे बहुत सारे उनको दिक्कतों का, परेशानी का सामना करना पड़ रहा है. हमारा इसमें रेगुलर फॉलोअप चालू है, यानी स्टेट गवर्नमेंट से तो सेंट्रल गवर्नमेंट तक हमने रेगुलर हमारा फॉलोअप चालू है. उनसे बातचीत चालू है और लेटर के जरिए भी हमने उन्होंने इस समस्या से अवगत कराया है. और जहाँ तक मेरा ख्याल है आने वाले अभी 3 महीने पहले एक टप्पा आया था और आने वाले 15 दिन में जहाँ तक मेरा ख्याल है और कुछ निधि इसमें रिलीज हो जाएगा, ऐसा मेरा ख्याल है. और इस बारे में यानी सही बात है कि टप्पे लेट हो गए,
लेकिन उसमें गवर्नमेंट की कितनी भी इच्छा रही तो ये बीच में जो महामारी का दौर चला उससे शायद ये टप्पे लेट हो गए। सर, टप्पों के लिए लोगों को नगर परिषद के चक्कर काटना पड़ रहा है। बरसात के दिन है, कई लोग ऐसे हैं जिनको रहने का ठिकान नहीं है, जो कि भाड़े से रहकर उनकी व्यवस्था उन्होंने की है और बहुत ख़राब परिस्थिति में उनको रहना पड़ रहा है। ऐसी परेशानियों का सामना नागरिकों को करना पड़ रहा है। तो ये समस्या, इस समस्या का निराकरण आप कब तक करेंगे, कैसे करेंगे? इसमें रूटीन में तो ये हम कर रहे हैं कि रेगुलर हमारा फॉलोअप चालू रहता है। हमारे मुख्य अधिकारी साहब भी रेगुलर ऊपर के लोगों से टच में है, ऊपर के अधिकारियों से टच में है। उसके बावजूद हमने एक ठहराव मंजूर किया है। हमारे यहाँ पे अपने यहाँ पे गांव में एक पुरानी स्कीम मंजूर हो गई थी घरकुल की, करीब उसको अभी 7-8 साल हुए होंगे। उसके कुछ वो स्कीम बाद में पूरी तरह से इम्प्लीमेंट नहीं हुई, कुछ शिकायतें हुई उसमें। उसका कुछ पैसा हमारे पास पड़ा हुआ है, वो हम भले इसमें डायरेक्ट इसके लिए नहीं वापर सकते, लेकिन उसके लिए हमने ठहराव लेके हम गवर्नमेंट से उसकी परमिशन मांग रहे हैं कि भाई ये पैसा हमको इन्हें देने की परमिशन दिया जाए, और जब इनका रूटीन का पैसा आएगा तो वो हम इसमें ट्रांसफ़र कर देंगे। उसके बारे में प्रधानमंत्री आवास योजना के तहत लाभार्थी को कुल राशि कितनी दी जा रही है और कितने टप्पों में उसको डिवाइडेड? इसमें कुल राशि 2.5 लाख मिलना है, और ये 3 नहीं 4 टप्पों में मिलना चाहिए। हाँ, तो 4 टप्पों में इसका वाटअप किया जा रहा है, कुल राशि 2.5 लाख रुपए। तो पहला फर्स्ट जो राशि अपन देते हैं लाभार्थी को, तो उसके बाद में सेकंड का प्रोसेस क्या है? उसमें एक्चुअली प्रोसेस ऐसा है कि जो पहला टप्पा अपन देते हैं वो अनुसार सामने वाले ने, लाभार्थी ने उतने राशि का काम जो खड़ा किया जगह पर उसकी जांच होती है। उसके लिए स्पेशल अधिकारी नगर परिषद में नियुक्त है, उसके रिपोर्ट ऊपर जाते हैं, उसके बाद में ऊपर से दूसरे टप्पे के लिए और उसी प्रकार उसके अगले टप्पों के लिए राशि आवंटित होती है। अभी सर जो तीसरा टप्पा कुछ लोगों का बाकी है, तो उन लोगों को कब तक के भुगतान किया जाएगा, ऐसा कोई आपके पास में कुछ जानकारी हो? मेरे ख्याल से आने वाले 15 दिनों में उसका भुगतान होना चाहिए। जिस तरह से मेरी बात ऊपर हुई है और उन्होंने जो मुझे राय दी है वो हिसाब से मुझे लगता है कि आने वाले 15 दिनों में ये निधि आना चाहिए, हमें नगर परिषद में मिलना चाहिए। सर, कितने प्रतिशत लोगों ने इसका लाभ लिया और कितने लोग इससे वंचित रहे? और टोटल वैसे 70 to 75% लोगों ने अभी तक इसका लाभ लिया है, यानी जो मंजूर DPR है उसमें। उसके सिवा अभी यानी जो नामंजूर यानी अभी भेजना और बाकी है। जो मंजूर DPR है उसमें से करीब 75% लोगों ने अभी तक लाभ लिया है। ऐसा अंजनगांव सुरजी के नगर अध्यक्ष कमलकांत जी लाडोड़े, इनका कहना है। सिटी न्यूज, जावेद शाह, अंजनगांव सुरजी। बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार धर्मवीर संजू गायकवाड यांच्यावर खोटे आरोप करून त्यांची मानहानी व बदनामी करून त्यांची प्रतिमा मलिन करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार धर्मवीर संजू गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी गेल्या दिवसांपासून बुलढाणा व इतर जिल्ह्यांमध्ये काही सामाजिक संघटना व राजकीय पक्ष अकारण करीत आहेत। वास्तविक एक लोकप्रतिनिधी म्हणून धर्मवीर संजू गायकवाड यांनी ॲट्रॉसिटी कायद्याचा होणारा गैरवापर व त्यामुळे निर्दोष लोकांवर होणारे खोटे गुन्हे थांबले पाहिजे आणि जी तक्रार वस्तुनिष्ठ व सत्य असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, याचं प्रामाणिक उद्देशाने हे विधान केलेले आहे। परंतु काही लोक त्यांच्या या विधानाचा जाणीवपूर्वक विपर्यास करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत। अशा या कृत्यामुळे ॲट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या लोकांना अप्रत्यक्षपणे काही सामाजिक संघटना व पक्ष पाठीशी घालत आहे, अशी जनसामान्यांची भावना झाली आहे। राज्य सरकारने निष्पक्षपणे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश महोदय यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून चौकशी करून आजपर्यंत राज्यात दाखल झालेल्या ॲट्रॉसिटी प्रकरणाची जलद गतीने चौकशी करावी व चौकशीअंती खोट्या तक्रारी देण्याविरुद्ध कायद्यानुसार कडक कारवाई करावी।
तसेच बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांच्यावर खोटे आरोप करून त्यांची मानहानी व बदनामी करून त्याची प्रतिमा मलिन करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. दिनांक 30 जून रोजी माननीय आमदार संजय गायकवाड यांनी चितोडा येथे वा कुटुंबावर झालेल्या हल्ल्याप्रसंगी तिथे जाऊन त्या कुटुंबियांना भेट दिली व तेथील परिस्थितीची पाहणी केली असता आमदार संजय गायकवाड यांनी त्या कुटुंबास धीर देऊन सर्व तिथे उपस्थित लोकांना नागरिकांना आवाहन केले की व कोणावरही अन्याय करू नका व कोणाचा अन्याय सहन करू नका. जे लोक समाजातील चुकीच्या लोकांना पाठीशी घालत असतील किंवा खोटे गुन्हे दाखल करत असतील, जाणीवपूर्वक काही कारण नसताना खोटे गुन्हे दाखल करत असतील, तर अशांबद्दल भाऊंनी तिथे राग व्यक्त केला. त्यांनी काहीच कोण्या समाजाचा अपमान केलेला नाही किंवा काही चुकीचे बोललेले नाही आणि ॲक्ट्रसिटीच्या बी विरोधात बोलले नाही की जे लोक खोटे ॲक्ट्रिसिटी करतात किंवा जाणीवपूर्वक थोडे कारणावर काही सामाजिक विषय राहत नाही, काहीच राहत नाही, अशाबद्दल भाऊ बोलले होते. आणि तेथीलची परिस्थिती पाहण्यासारखी होती. मी स्वतः गेलो होतो. त्या वाघ कुटुंबियावर अक्षरशः खूप मोठा म्हणजे गंभीर हल्ला केलेला होता. त्यांच्या घराची वगैरे सर्व जाळपोळ वगैरे सर्व झालेली होती. आणि या प्रकरणावरून भाऊवर चुकीचे आरोप केले जात आहे, राजकारणातून आरोप केले जात आहेत. आणि भाऊंचं सामाजिक कार्यसुद्धा खूप मोठं आहे. भाऊंसोबत सर्व 18 पगड जातींचे लोक असतात, सर्व धर्मातून मागासवर्गीय येतात, सर्व असतात. तर भाऊ कधी असा दुजा भाऊ कधीच करत नाही. त्यांच्या कार्यालयावरती लोक सर्व समाजाचे लोक येतात, कामे अडल्यांचे कामे घेऊन येतात, स्वतः येतात आणि भाऊ करतात सुद्धा. परंतु या प्रकरणावरून भाऊंना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न होतो. यापुढे जर असे झाले तर आम्ही आमच्या वीर क्षत्रिय ग्रुप बुलढाण्याच्या वतीने आम्ही पण त्यास तीव्र आंदोलन करू किंवा चांगले उत्तर देऊ. अमरावती नागपूर प्रवास अधिक सोपा झाला असून आता अमरावतीवरून नागपूर अवघ्या 1 तासात पोहोचता येणार. लवकरच अमरावती नागपूर मेट्रो सेवा सुरू होणार आहे. अमरावती नागपूर प्रवास झाला अधिक सोपा आणि कमी वेळेत. आता तुम्ही 1 तासात नागपूर पोहोचू शकाल. ही संकल्पना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी साकारली आहे. लवकरच अमरावती नागपूर मेट्रो धावणार असून या मेट्रोच्या माध्यमातून अमरावती नागपूर प्रवास हा अवघ्या 1 तासात होणार आहे. पूर्वी अमरावती नागपूर प्रवासाला 3 तास लागायचे. मात्र केंद्राच्या या मेट्रो प्रकल्पामुळे आता प्रवाशांचा वेळ वाचणार असून व्यापाऱ्यांसाठी ही मेट्रो लाभदायी ठरणार आहे. सबसे खुशी की खबर मैं आपको देता हूं, कल ही मेरे यहाँ मीटिंग हुई और अब नागपुर का ब्रॉडगेज मेट्रो का सपना साकार हो गया. कल हमने ऑर्डर भी बुक किया है. विदर्भ इंडस्ट्री एसोसिएशन के पदाधिकारी और मैं और सब मिलकर हमने निगोशिएट किया और ये मेट्रो हमारे देश की पहली मेट्रो है जो नागपुर से अमरावती, नागपुर से छिंदवाड़ा, नागपुर से बैतूल, नागपुर से गोंदिया, नागपुर से वड़सा, फिर नागपुर से यवतमाल और नागपुर से रामटेक और ये सब रोड पर चलेगी और इसकी स्पीड 140 किलोमीटर प्रति घंटा है. तो नागपुर से अमरावती जो है वो केवल 1 घंटा 10 मिनट 15 मिनट में हो जाएगा. तो नेचुरली आपके लिए चैम्बर ऑफ कॉमर्स के व्यापारियों के लिए बहुत फ़ायदा होगा. ये 8 डब्बे की गाड़ी होगी. 6 डब्बे में 2 डब्बे बिजनेस क्लास के और 4 डब्बे इकोनॉमिक क्लास के होंगे. सबको टीवी होगा सामने. एयर कंडीशन गाड़ी है. फॉरेन में जो वेस्टर्न कंट्री में, यूरोपियन कंट्री में वैसी गाड़ी है. और इसमें जैसे आपको प्लेन में बैठकर आजकल नाश्ता चाय पानी मिलता है वो मिलेगा. इसके साथ साथ एयर होस्टेस जैसी लड़कियां लड़के उसमें सेवा देंगे. और विशेष रूप से इसमें 2 डब्बे जो होंगे माल के लिए होंगे, दवाइयाँ, मिल्क प्रोडक्ट्स, सब्जियाँ. तो 1 डब्बा सामने और 1 डब्बा पीछे जो एयर कूल्ड होगा, एयर जिसमें आप कोल्ड स्टोरेज जैसी व्यवस्था होगी. तो हमारा माल उसमें जा सकेगा. तो छोटे व्यापारियों को नागपुर से कोई माल खरीदी किया गया तो उधर ले जाएंगे. जैसे स्टील और सीमेंट के लिए उपयोगी नहीं है, पर आपके छोटे छोटे मटेरियल जो है दवाई के व्यापार के लिए इसका फ़ायदा होगा. और मुझे लगता है ये अभी 1 साल के अंदर, मैंने उनको कल टाइम लिमिट दी है, 1 साल 1.5 साल के अंदर वो नागपुर में शुरू हो जाएगा. तो ये देश का पहला मेट्रो और इसका टिकट ये स्टेट ट्रांसपोर्ट के टिकट के बराबर रहेगा, ऐसा मेरा प्रयास है. तो एयर कंडीशन गाड़ी में 1 घंटा 10 मिनट में, एसटी को 3 घंटे लगते, उतने पैसे में लोग जा सकेंगे. और ये जो मेट्रो है 50-100 मेट्रो हम खरीद रहे हैं.
तो उसमें से VI के पास हमारे यहाँ के जो कैटरिंग कॉन्ट्रैक्टर है, जो टूरिज्म में काम करने वाले लोग हैं, और उसमें अलग अलग प्रकार के बस ट्रांसपोर्टर है, तो ऐसे लोगों ने अपने नाम दर्ज किए हैं और MSME में हमको लोन दे रहे हैं। 30 करोड़ की एक मेट्रो है और मेरा पूरा विश्वास है कि मैक्सिमम 3 साल के अंदर इसका पैसा वसूल हो जाएगा और ये एक वायबल होगा। और हम ये केवल विदर्भ के ही लोगों को ये मेट्रो दे रहे हैं ताकि यहाँ के लोगों को रोजगार मिले। तो ये एक पैसेंजर ट्रैफिक में और गुड्स ट्रैफिक में जो 2 चीज़ें नागपुर में हो रही, इसका फायदा विदर्भ के उद्योग और व्यापार जगत को निश्चित रूप से मिलेगा। एक जो महत्वपूर्ण बात है कि जो आपके साथ मैं शेयर कर रहा हूँ कि इसमें किराना मर्चेंट एसोसिएशन का एक बड़ा मार्केट के लिए मैंने NIT में उनको जगह दिलाई और रमेश मंत्री जी के साथ सब लोग मेरे पास आए थे और मैंने उनको इतना ही कहा था कि आप राज्यातील 10वीच्या परीक्षेचा निकाल 16 जुलैला जाहीर होणार आहे। बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता हा निकाल पाहता येईल। राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली। राज्यातील 10वीच्या परीक्षेचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर होणार आहे। बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता हा निकाल पाहता येईल। राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली। राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षा यंदा कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट असल्याने रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता। शालेय शिक्षण मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने 10वीचा निकाल जाहीर करण्यासाठी सूत्र ठरवण्यात आलं होतं। राज्यातील शाळांना 10वीचे गुण संगणकीय प्रणालीतून नोंदवण्याची मुदत उलटून गेली आहे। शालेय शिक्षण मंत्र्यांनी यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार 15 जुलैपर्यंत 10वीचा निकाल जाहीर होणं अपेक्षित होतं। आता ताज्या माहितीनुसार उद्या निकाल जाहीर होणार आहे। www.mahresult.nic.in या साईटवर निकाल पाहता येणार आहे। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता। यामध्ये DTPL चॅनल 73, ACN चॅनल 98, सिटी केबल चॅनल 92 वर। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। आपण बघत राहा सिटी न्यूज।